निवृत्ती महाराज कंपनी
प्रपंच वसरो प्रपंच वसरो प्रपंच वसरो प्रपंच
तुझे पाये मोरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा विठाला विठाला सरोजम सांद्रनिलाम्बुदाभं जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम गंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मोरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा अनंत कृपा सागर भगवान पंढरीस परमात्म्याची वाङ्मय प्रतिमूर्ती कीर्तन रूपी सेवा आणि ह्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा देवाच्या जवळ ज्ञान भक्ती आणि कर्माची मागणी मागणारा हा अभंग आज या ठिकाणी सेवेला उपस्थित केलेला आहे विठा
अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले आपल्या या श्री क्षेत्र जाम समर्थ आणि त्यातल्या त्यात नानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्थेवरती गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. पाठीमागचे बाबा कितवं वर्ष सांगा बरं सप्त्याचं? पाठीमागचं सांगा बरं कोणीतरी. हा कितवं? 13वं वर्ष आहे. नाना याच्याकरता विचारलं, आपल्या महाराज मंडळीला सवय पडून गेलेली असते आम्हाला. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये महाराजांच्या माध्यमातून समस्त गावकरी मंडळींचं मिळालेलं मला निमंत्रण आणि आजच्याही जागराची 5व्या दिवसाची 6व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. असं प्रत्येक महाराज मंडळी प्रस्तावनेमध्ये बोलून जातात. श्याम महाराज असंच एका गावामध्ये कीर्तनामध्ये प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह प्रस्तावना संपली. अभंगामध्ये मी प्रवेश केला. 10-5 मिनिट होतात न होतात पाठीमाग एक बाबा बसलेले होते. ते काठी टेकत 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 माझ्यापर्यंत आले. असंच मोठं व्यासपीठ त्याही गावात त्यांनी महाराजांना उभं राहण्याकरता तयार केलेलं होतं. व्यासपीठ मोठं होतं. महाराज व्यासपीठावरती चढले. ते बाबा आजोबा हातातली काठी खाली ठेवली आणि दोन्ही कानं माझे असे फेट्यामध्ये दबलेले होते. एका कानावरचा फेटा वर केला आणि कान हातामध्ये धरला आणि कान हातामध्ये धरून त्या बाबाने सांगितलं, म्हटले महाराज प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं? म्हटलं काय सांगितलं? ते म्हटले अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह असं तुम्ही प्रस्तावनेमध्ये सांगितलं म्हणे. म्हटलं मग काय झालं? ते बाबा म्हटले, ते आजोबा म्हटले, महाराज गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह नाही म्हणे, हे सप्त्याचं पहिलंच वर्ष आहे. असं काही व्हायला नको म्हणून तुम्हाला विचारलं कितवं वर्ष आहे. खालून उत्तर मिळालं 13वं वर्ष आहे. अर्थात एक तपपूर्ती सोहळा गेल्या वर्षी पूर्ण झालेला आहे आणि या वर्षी 13व्या वर्षामध्ये या अखंड हरिनाम सप्ताहानं पदार्पण करून जवळजवळ जागराची सेवेपर्यंत हा सप्ताह येऊन पोहोचलेला आहे. उद्या काल्याच्या कीर्तनानं 13व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सुद्धा या ठिकाणी पूर्णविराम होणार आहे, सांगता होणार आहे. अर्थात फार मोठी ही वारकरी संप्रदायाची अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आपण सर्व श्री नानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व वारकरी मंडळी या परंपरेचा आपण त्या ठिकाणी अंगीकार करून या भक्तिरसामध्ये दरवर्षी आपण आनंदित होत आहात, नाहून जात आहात. अर्थात हे सर्व रोपटं आमचे आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये एक शुद्ध वारकरी संप्रदायामध्ये एक पवित्र अशा प्रकारचं नाव कमवलेलं आहे, ज्यांनी अहोरात्र आपल्या जीवनामध्ये साधकांची सेवा करण्याचा विडा आपल्या हाती उचलून असं हे वारकरी संप्रदायाचं शिष्य घडवण्याचं अर्थात साधक घडवण्याचं हे अर्थात हे साधक हे गेल्या 12-15 वर्षापासून त्यांनी ही अखंड वारकरी शिक्षण संस्था चालू केली. अर्थात हे पवित्र कार्य आहे. पवित्र कार्य म्हणण्यापेक्षा हे फार जोखमीचं कार्य आहे. अण्णा वारकरी शिक्षण संस्था म्हणजे हे काचेचं घर असतं. काचेचं घर आणि काचेचं घर सांभाळणं फार कठीण असतं, फार कठीण असतं. परंतु त्या काचेला ज्ञानोबरायांचा आशीर्वाद असेल, त्या घराला, त्या काचेच्या घराला जर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आशीर्वाद असेल, त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद असेल, गुरुजनांचं त्या ठिकाणी कृपादृष्टी असेल, तर ते काचेचं घर कितीही दिवस त्या ठिकाणी टिकू शकतं. आणि वारकरी संप्रदायाचं कार्य त्या ठिकाणी नानांच्या हातून असंच अविरत हो अशी ज्ञानोबारायांच्या चरणी, गुरुजनांच्या चरणी किंवा सर्व वारकऱ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. असं गोड कार्य नानांच्या माध्यमातून होत आहे. अर्थात सर्व साधक भक्तवत्सल देवाला म्हटलं जातं, तसं आमचे नाना म्हणजे शिष्यवत्सल आहेत. कार्यक्रम म्हटलं की ते म्हणतात करून घ्या तुम्ही, परंतु संस्था म्हटलं की त्यांना फार आवडतं. आणि सुंदर असं जंगलामध्ये जंगलमे मंगल असं गोड वातावरण गेल्या 12-15 वर्षापासून नानांनी या श्री जाम समर्थ क्षेत्रामध्ये अव्याहतपणे वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य चालू केलेलं आहे. नुसतं वारकरी शिक्षण संस्था चालवत नाही आहेत, त्यांचं ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन जर तुम्ही ऐकलं तर मग त्यांच्या त्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनासमोर भागवतही फेल आहे. कारण जे मी अनुभवलं आहे, जालन्याला त्यांच्या मार्गदर्शनाला अखंड हरिनाम सप्ताह असतो. 10 ते 12 त्यांचं ज्ञानेश्वरीवरती प्रवचन असतं आणि 1 ते 4 माझी भागवत कथा त्या ठिकाणी होती. भागवतापेक्षा जास्त गर्दी कशाला असावी तर नानांच्या प्रवचनाला.
ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला त्या ठिकाणी होती. अर्थात असं गोड कार्य वारकरी संप्रदायाचं नानांच्या माध्यमातून होत आहे. आणि त्यांचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. म्हटलं महाराज एवढा मोठा सप्ताह, एवढे मोठे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, आणि त्यांच्यापुढं अर्थात या सर्व लाईनमध्ये माझा नंबर नाही बसत. नाना म्हटले नाही, यावर्षी तुम्हाला संस्थेवरती सेवा करावीच लागेल. त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्या प्रेमास्तव पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं दर्शन या ठिकाणी झालं. विठाला जागराची सेवा आहे. अर्थात सर्वांची पवित्र उपस्थिती आज या ठिकाणी परिसरातल्या वारकरी मंडळींची, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुणीजन महाराज मंडळींची या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे. दोन्ही मृदुंगावरती साथ देण्याकरता आदरणीय हरिभक्तीपरायण नानांचेच शिष्य असणारे, नुसतं मृदुंगाचार्य नाही बरं का, कापसे बाबा, ज्याला धाधा तिरिकीट ताता तिरिकीट नुसते बोल वाजवतात का, त्याला मृदुंगाचार्य म्हणावं. काय म्हणावं करण महाराज? जो नुसते धाधा तिरिकीट ताता तिरिकीट नुसते 2-4 बोल वाजवतो ना, त्याला मृदुंगाचार्य म्हणावं. कसं असं कोणी सुद्धा वाजवू शकतं, त्याला माणसं लोक मृदुंगाचार्य म्हणतात. परंतु ज्याच्या पखवादामधून ब्रह्मनाद निघतो आणि ते ब्रह्मनाद ज्यांच्या हातामधून त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो, हृदयापर्यंत ज्यांचा पखवाद गोड त्या ठिकाणी आपल्याला श्रवण करायला मिळतो. अर्थात ही वाद्य म्हणजे सामान्य नाही. अर्थात त्याच्यातली मृदुंग महामेरू आमचे नाना आहेत. अर्थात म्हणजे सामान्य नाही. अर्थात हे शक्ती ज्याच्या शरीरात आहे, ज्याच्या शरीरामध्ये बळ आहे, ज्याच्याकडे युक्ती आहे, नुसती शक्ती असून कामाचं नाही, तर युक्ती सुद्धा त्या ठिकाणी फार महत्वाची आहे. आणि नुसता पखवाद वाजवण्यामध्ये त्याची सार्थकता नाही, तर पखवाद वाजवता वाजवता त्या पखवादामधून ब्रह्मनाद वारकऱ्यांच्या, प्रत्येक भाविकाच्या अंतकरणामध्ये उतरवण्याचं काम जे करत आहेत. अर्थात माझ्या संस्कृत भाषेमध्ये मृदुंगाचार्य नाही म्हणत, जो ब्रह्मनाद आपल्या मृदुंगामधून काढतो त्याला संस्कृत भाषेमध्ये मार्दंगिक म्हटलेलं आहे. मार्दंगिक. आणि असे असणारे 2 मार्दंगिक, या बाजूला आमचे श्याम महाराज आहेत, या बाजूला आमचे करण महाराज आहेत, त्याचबरोबर आमचे राम महाराज सुद्धा आहेत. आणि सर्व संस्थेतील सर्व मृदुंगामध्ये सातत्य ठेवून, तर नुसतं 2-4 दिवस बोल घेऊन चालत नाही, त्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. प्रॅक्टिस आपल्या सध्याच्या काळामध्ये त्याला रियाज करावा लागतो, आणि ते रियाज करण्याचं काम या संस्थेमध्ये चालू आहे. वारकरी संप्रदायाचं पवित्र कार्य नानांच्या माध्यमातून होत आहे. नानाच्या या पवित्र कार्याला या ठिकाणी वंदन करतो. तुम्ही सर्व वारकरी मंडळी, यामध्ये भजन सम्राट आमचे आदरणीय अण्णा, त्याचबरोबर आदरणीय आमचे नारायण महाराज आहेत, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आसाराम महाराज कापसे बाबा. मी त्यांना पाहिल्याबरोबर, मला त्यांचा चेहरा पाहिल्याबरोबर त्यांचा एक अभंग कॅसेटमधला मला आठवतो, भाग्यवंता घरी भजन असा गोड त्यांचा अभंग. एखाद्याच्या घरी दिंडी गेली, एखाद्याच्या घरी महाराज मंडळी गेले, किंवा एखाद्याच्या घरी भजन कीर्तन चालू असेल, तर त्यांचा तो अभंग फार गोड त्यांनी ती चाल लावलेली आहे. असे सर्व रथी महारथी, त्याचबरोबर आमचे स्वामी आहेत, त्याचबरोबर ज्यांनी चाल गायली आमचे निवृत्ती महाराज, त्याचबरोबर इकडं दादा महाराज आहेत, त्याचबरोबर इकडं सर्वच गुणीजन महाराज मंडळी, महाराजांचा श्याम महाराज दैठणकर, वा आमच्या परिसरातले आमचे शिवकरीच आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे चुलते तुळशीदास महाराज सोळंकी आप्पा, विनयकरी महाराजांपासून तर इकडच्या शेवटच्या महाराजांपर्यंत सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज ज्यांची पवित्र उपस्थिती आहे, परमार्थ आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आमचे आदरणीय भाऊ श्रीनिवास महाराज यांची आज या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांच्याही आश्रमावरती 11 तारखेपासून असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यांनाही वंदन करतो. सर्व वारकऱ्यांच्या चरणी, सर्व भक्तिस्वरूपा मातृशक्ती सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या या ठिकाणी अधिष्ठित असणाऱ्या बजरंगबलीच्या चरणी अभिवादन करून माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विठाला या भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताने, शास्त्राने, संत वाङ्मयामध्ये किंवा जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व साधू संतांनी 3 प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत.
पहिला मार्ग आहे भक्ती मार्ग, दुसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग आणि तिसरा मार्ग आहे तो म्हणजे कर्म मार्ग. कर्माच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून आणि ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्याला भगवत प्राप्ती करता येते. एवढंच नाही तर भागवताच्या एकादश स्कंदामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं उद्धवाला नाही, अर्जुनाला नाही, उद्धवाला उपदेश केलेला आहे. एकादश स्कंदामध्ये उद्धवाला उपदेश करत असताना भगवान कृष्ण परमात्मा उद्धवाला म्हणतात, उद्धवा जर हा भवसागर तरुण जायचा असेल तर तुला एकच करावं लागेल. योगत्रयो मया प्रोक्ता दृढाम श्रियो विदित्सया ज्ञानम कर्मश्च भक्तिश्च नोपायो नास्ति कुत्रचित. योगत्रयो मया प्रोक्ता, माझ्यापासून 3 मार्गाची योगाची निर्मिती झालेली आहे. ज्ञानम कर्मश्च भक्तिश्च, ज्ञान कर्म आणि भक्ती या 3 मार्गानेच भगवत प्राप्ती करता येते. विठाला मार्गाने जाणाऱ्या साधकाला जगद्गुरु तुकोबारा आदी करून सर्व साधू संतांनी त्या पद्धतीने मार्गदर्शन करावं. काही समाज ज्ञान प्रधान असेल तर ज्ञानाचं मार्गदर्शन संतांनी करावं. काही समाज भक्ती प्रधान असेल तर भक्तीचं मार्गदर्शन संतांनी करावं. काही समाज कर्म प्रधान असेल तर कर्माचंही मार्गदर्शन संतांनी आपल्याला करावं. अधिकार तैसा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जशी भावना असेल त्या पद्धतीने उपदेश मार्गदर्शन संतांनी करावं. त्यातल्या त्यात जास्त माणसं आपल्याला कर्म प्रधान पाहायला मिळतात. त्यांच्या त्या कर्माकडे जर बघितलं तर आपल्यालाच आश्चर्य वाटतं, अरे काय माणसं हे कर्म करतात, एवढे कर्म करतात, एवढे काम करतात की एखाद्या माणसाला म्हणला, हो तुम्ही एवढं काम कशाला करता? अहो समर्थ नानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, नानांच्या संस्थेमध्ये 4 दिवसापासून सप्ताह चालू आहे. चला ना आजच्या दिवशी कीर्तनाला. महाराज एवढं काम, एवढं काम. अहो तुमच्या त्या कीर्तनाला काय, अहो जेवायला सुद्धा वेळ नाही. ठीक आहे, जेवायला वेळ नाही आपण मान्य करू शकतो, पण काही माणसं म्हणतात महाराज एवढं काम, एवढं काम, अहो मरायला सुद्धा वेळ नाही. मरण चुकलेलं आहे का? आया है सो जाएगा, राजा रंक फकीर. प्रत्येकाला जावं लागणार आहे, कधी जावं लागणार आहे सांगता येणार नाही. म्हणून आतापासून आपण भगवत प्राप्तीचा मार्ग धरला पाहिजे. परंतु काही माणसं म्हणतात महाराज एवढं काम, एवढं कर्म. त्यांच्या त्या कर्माकडे जर बघितलं तर आपल्यालाच आश्चर्य वाटतं, आश्चर्य. परंतु सज्जनाओ सांगून जाईल, कुठलंही कर्म करा पण त्या कर्माला जर शास्त्राची जोड नसेल, शास्त्र संयुक्त जर ते कर्म नसेल तर ते कर्म आपल्याला पतनाला सुद्धा नेऊ शकतं. विठाला त्या कर्मामध्ये जर उणीव भासली, न्यूनता जर त्या कर्मामध्ये भासली तर संत महात्मे सांगतात, कर्म धर्म नवती सांग धर्म
उन्या अंगी पतन कर्मामध्ये धर्मामध्ये उणीव चालत नाही. न्यूनता भासली रे भासली, कमतरता जर भासली रे भासली, पतनाला जाण्याची शक्यता आहे. समजा धरून चला आपण पूजा कर्म करतो. पूजा करताना सकाळी कोणत्या दिशेला आपलं तोंड हवंय हे आपण ठरवायचं नाही. संध्याकाळी पूजा करताना कोणत्या दिशेला आपण मुख केलेलं असावं हे सुद्धा आपण ठरवायचं नाही. बसण्याकरता घोंगडी घ्यायची, सतरंजी घ्यायची, गादी घ्यायची का गोदडी घ्यायची ना हे आपण ठरवायचं नाही. शास्त्रामध्ये हे सर्व लिहून ठेवलेलं आहे. अर्थात कोणत्या देवतेला कोणती फुलं अर्पण करावी हे सुद्धा शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणूनच तर एखाद्या माता माऊलींकडून आपल्याला ऐकायला मिळतं, हो महाराज अत्यंत प्रेमानं श्रद्धेनं ध्यान धारणा व्रत वैकल्य उपासना महाराज अत्यंत श्रद्धेनं करते महाराज मी, परंतु पाहिजे तेवढं फळ मला याच पूजा कर्मातून मिळत नाही. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण फक्त एकच आहे, आपण आपल्या पद्धतीने पूजा कर्म करतो म्हणून आपल्याला पाहिजे तेवढं 100% फळ त्यातून मिळत नाही. पूजा कर्म चला आता सर्वच आपण आपल्या घरी पूजा करतो. भजन कीर्तन सुद्धा जर ते शास्त्र संयुक्त वारकरी परंपरेच्या अनुसार जर नाही घडलं तर त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात नरकाला जाण्याची वेळ येईल. भजन करणं मंगळवारी तर नरकाला सुद्धा जाण्याची वेळ येऊ शकते. आपल्या परिसरामध्ये वारकरी शिक्षण संस्थानाचे आहे, अनेक साधू संत आहेत. साहेबराव बाबा कोठाळकर महाराजांनी आपल्या या परिसरावरती संस्कार केलेले आहेत. गंगा भारती महाराजांचा आशीर्वाद आपल्या या परिसरावरती आहे आणि हे श्री क्षेत्र जाम समर्थ आहे. रामदास स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्या समावरती आहे. म्हणून संप्रदायाचं कार्य अगदी संस्कार चांगल्या सुसंस्कारितपणे होतं. पण कधी कधी एखाद्या लांबच्या गावात जर कीर्तन करायला जाण्याचा वेळ योग आलाच ना असंच एका आदिवासी गावामध्ये कीर्तनाला गेलो. कीर्तन संपलं आणि मग भजनी मंडळी भजन करण्याकरता बसले. एका जणानं विना घेतला. 4-5 भजनी मंडळ जे होते ना बरं का भाऊ, त्यांनी आपल्या गळ्यात टाळं घेतले. एक जणांना असा मृदुंग घेतला आणि त्या मृदुंगावर इकडून तिकडून दोन माईक लावले. विनेकऱ्याच्या समोर एक माईक ठेवला. सुंदर यमन कल्याण रागामध्ये रामकृष्ण हरी गायला. रूप पाहता लोचनीला शुद्ध सारंग गायला. सर्व सुखाचे आगरला मधुमात सारंग गायला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मालकंस नाही भीमप्लास गायला. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख देश राग गायला. आणि विठोबा रुक्माई भजन आलं रे आलं. आपल्याच गावात नाही किंवा त्याच गावात नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या कुठं गावामध्ये, ज्या कुठं घरामध्ये, ज्या कुठं मंदिरामध्ये भजन चालू असेल तर त्याला फक्त एकच राग असतो, एकच चाल असते. कोणती? जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. एवढी सोपी आहे, हा राग एवढा सोपा आहे. 2-4 वेळच जरी एखादा नवीन मुलगा किंवा एखादा व्यक्ती भजनात येऊन बसला रे बसला, या रागाला थोडंसं मागं पुढं आळवता तो सुद्धा भजनी मंडळात एक चांगला गायक होतो. ही या रागाची खासियत आहे, या रागाचं ते प्रभुत्व आहे. अर्थात असं भजन झालं आणि जसे या ठिकाणी स्नानाच्या संस्थेतील सर्व साधक मंडळी सज्ज आहेत
स्वागत करण्याकरता, इथलं टापटिपण करण्याकरता. तसेच त्याही गावातले भजनी ते कार्यकर्ते मंडळी सज्ज होते, तरुण मंडळी त्या सगळ्या त्या प्रोग्राम मध्ये सज्ज होते. विठोबा रुक्माई भजन होणं आणि चहाचा तो ट्रे येणं संगत झालं. चहाचा ट्रे पाहिला, विनयकरानं आपला विना खाली ठेवून दिला, टाळकरी मंडळीने आपल्या गळ्यातले टाळ खाली ठेवून दिले, मृदुंगाचार्य थोडेसे बाजूला झाले, कणकीचे हात धुवून काढले, सर्वांनी एक एक कप चहा घेतला. आता चहाचा कप पिल्यानंतर एक जणानं काय केलं, ते चेतन चूर्ण काढलं. काय काढलं? चेतन चूर्ण. ते चेतन चूर्ण काढलं. आपल्याला तुमच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, हे चेतन चूर्ण नाही करणार आहे दादा महाराज. एक जणानं गांजा काढला, गांजा. पप्पा नाही, खरं घडलेलं सांगतो तुम्हाला मी. गांजा काढला, तोपर्यंत दुसऱ्यानं ते काय म्हणतात त्याला चिलीम, इकडून फुकली तिकडून फुकली. तिसऱ्या जणानं काय केलं, तो कपडा, त्या कपड्याला काय म्हणतात, हा थापी म्हणतात त्याला, थापी. एक जणानं त्या नारळाच्या शेंड्याच्या अशी गोळी केली, गोळी त्याला काय म्हणतात, आता नाही सांगणार, गोळी त्याला गुंडी म्हणतात, गुंडी आहे की नाही, गुंडी. मग एक जण अशी चिलीम भरली, पॅक भरली, गोल्ला कपडा लावला आणि मग आता चिलीम पेटवली. पहिला मान विनेकराला द्यायचा. विनेकराच्या हातामध्ये ती चिलीम दिली. विनेकरी जरा जास्तच भाविक होता. महादेवाच्या मंदिरामध्ये भजन चालू होतं. विनेकराला वाटलं, अरे आपण ही चिलीम, ह्या गांजा ओढण्याकरता ह्या सर्व भाविकांनी आपल्या हातात चिलीम दिली, आपण अगोदर कशी चिलीम प्यावी, ओढावी, म्हणून त्यानं एका क्षणाकरता ती चिलीम खाली ठेवली. महादेवाचं मंदिर होतं, भगवान भोलेनाथाची समोर मूर्ती होती आणि दोन्ही हात वर करून त्या भोलेनाथाला आवाहन करतो, अल्लाह खोल दे पलक, दे दुनिया की झलक, बम बोले टेकने वाले कैलाश के राजा, मैंने चिलीम भराई ताजा, तुम दम लगाने आजा. विठाला विठाला भजनामध्ये गांजा ओढण्याकरता भगवान भोलेनाथाला बोलवलं तर ते भजन किती फलद्रूप ठरेल. भजन ते ओंगळवाने, नरका जाणे चुकेना. विठाला विठाला नितांत गरजेचं आहे. काही घरामध्ये पुरुष मंडळी पूजा करतात, तर काही घरामध्ये महिला मंडळी पूजा करतात. कोणी पूजा करू द्या, परंतु पूजा करण्याकरता जेव्हा आपण ती पूजा, कोणाच्या घरामध्ये जो देवारा असतो, कोणाच्या भिंतीमध्येच असतो, कोणाचा देवारा कशा पद्धतीचा असतो, कोणाच्या घरी चौरंगावरती देव असतात. सगळे देव काय करतो आपण, अशा दोन्ही हातात ओंजळीत घेतो. मग परात म्हणा, बकेट म्हणा, त्या बकेटीत पाणी असतं, ते बकेटात सगळे देव टाकले रे टाकले, असे दोन्ही हाताने हेसळून काढतो आणि मग जशाचे तसे ओलेचे ओले देव आपण तसे ठेवून देतो. मग ते पंचेपाळा असतं, मग त्या पंचेपाळ्यातलं कुंकू घेतो, कोणाच्या शिंडीला गंध लागतो, कोणाच्या डोळ्यालाच लागतो, कोणाच्या तोंडात लागतो, कोणाच्या सगळ्याच अंगावर तो गंध पडून जातो. एखादी अगरबत्ती ओवाळली तर ओवाळली, 2-4 खडी साखरेचे दाणे ठेवले तर ठेवले, ना तर बास झाली आपली देवपूजा. असाच एक वारकरी आळंदी, पंढरपूर, पैठण नेहमी सारखी पायी त्या ठिकाणी वारी करायचा. म्हणून वारी करत असल्यामुळं त्याचं घराकडे जरा दुर्लक्ष व्हायचं. एखाद्या दिवशी कधीतरी 6 महिन्यानं, वर्षभरानं कधीतरी घरी आल्यानंतर आईने बोलावं, वडिलांनी बोलावं, भावाने बोलावं. नुसत्या वाऱ्याच करत राहतो का? घरदार कोणी सांभाळायचं, बायको मुलांचा सांभाळ कोणी करायचा? मग हा म्हणायचा, वर्ष 6 महिन्यातून एकदा येतो, हे सगळे मला बोलतात, हा येतोय, तो येतोय, बोलतोय. वारकरी होता, याच्या डोक्यात थोडंसं त्या ठिकाणी चलबिचल होऊ लागली. झोपला, दुसऱ्या दिवशी उठला, वारकऱ्याची संध्या हरिपाठ असते, पूजा समोर अशी ठेवलेली आहे, हरिपाठ सुरू केला. सुंदर ध्यान उभे टेवरी, देवाची द्वारी, चहुमेदी जान, त्रिकोणासार, भावेन भक्ती, योगे आगती, साधुबोध झाला, पर्वताप्रमाणे संतांची संगती, विष्णुविनाचा पहिला टप्पा झाला हरिपाठाचा. तेवढ्यात एक आजोबा आले. त्यांना वाटलं हा वारकरी बऱ्याच दिवसानंतर आलेत, म्हणून चला आपण त्यांच्या दर्शनाला. यांची देवपूजा चालू होती, ती आपले देव समोर बसलेले आहेत. तेवढ्यात रात्री भाऊ बोललेला, रात्री आई बोललेली, रात्री वडील बोललेले याच्या डोक्यात आलं आणि नेमकं गणगुळी हातामध्ये घेतली आणि उघडायला सुरुवातच केली. परंतु रात्रीचं ते बोललेले आठवलं. तेवढ्यात त्या समोरच्या बाबाला ते वारकरी म्हणतात,
ते म्हणतात काय सांगावं बाबा तुम्हाला, एवढं टेन्शन, एवढं टेन्शन. माझ्या भावानं मला उगळून मारलं आणि असा गंधगुळी उगळू लागला. गंध खाली ठेवला. आता हा गंध, उगळलेला गंध कुठं लावायचा आहे? आपल्या कपाळाला लावायचा. कपाळाला गंध जेव्हा हातात बोटाला घेतला, कपाळाला लावायचा, त्यावेळेस श्याम महाराज तो त्या बाबांना काय म्हणतो समोरच्या तो वारकरी म्हणतोय जाऊ द्या, आपलं कपाळच फुटकं आहे, आणि असा कपाळाला गंध लावा. चला आता तो गंध कुठं लावायचा आहे? दोन्ही हाताला. या दंडाला गंध लावला पाहिजे. हा वारकऱ्याचं ते 12 गंध लावली पाहिजेत असं शास्त्र आहे. दोन्ही दंडाला गंध लावायच्या वेळेस म्हणतो काय सांगावं तुम्हाला, 2-2 हात भावासोबत केले असते, परंतु आपल्या हातात फार बळ कमी आहे, आणि असं दोन्ही हाताला दंडाला गंध लावला. पुढे म्हणतो माझा भाऊ एवढा कपटी, गोड बोलून त्यानं गळा कापला, गळ्याला गंध लावला. पण तो म्हणतो जाऊ द्या, कुठं कोणाच्या नादी लागता, पोटा पाण्याचं भागतं ना, आणि असं पोटाला गंध लावला. सज्जनावर सांगून जाईल गंध किती ठिकाणी लावावा व का लावावा, त्याचं सुद्धा शास्त्र आहे. अशा पद्धतीने जर आपण गंध लावला, इकडं तिकडं काही बोलताना त्याचे सुद्धा काही मंत्र आहेत. पद्मपुराणामध्ये असं वर्णन आहे, गंध 12 ठिकाणी लावावा व का लावावा त्याचा श्लोक आहे. ललाटे केशवं विद्यात्, कंठे श्री पुरुषोत्तमं, नाभो नारायणं देवं, वैकुंठं हृदयस्तथा, कर्णयोर यमुना गंगे. दोन्ही कानाच्या ठिकाणी गंध लावायचा सांगितला दादा महाराज. का लावायचा आपण? कर्णयोर यमुना गंगे. एका कानाच्या ठिकाणी यमुनेचं वास्तव्य असतं आणि दुसऱ्या कानाच्या ठिकाणी गंगेचं वास्तव्य असतं. ललाटे केशवं विद्यात. आपण आपल्या कपाळावरती, ललाटावरती गंध लावायचा. का लावायचा? आपला चेहरा चांगला दिसावा म्हणून का? ठीक आहे, लावला तर काही हरकत नाही, परंतु त्या ललाटावरती केशवं विद्यात म्हणजे भगवान केशवाचं वास्तव्य असतं. वैकुंठम हृदयस्तथा, वैकुंठनाथाचं हृदयामध्ये वास्तव्य असतं. नाभो नारायणं देवं, वैकुंठम हृदयस्तथा, कंठे श्री पुरुषोत्तमम, कंठामध्ये पुरुषोत्तम भगवंताचं वास्तव्य असतं, म्हणून त्या ठिकाणी गंध लावावा. विठाला लड्डू गोपाल, त्याला आपल्या मराठवाड्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, त्याला काय म्हणतो आपण? रंगनाथ भगवान. हा प्रत्येकानं लग्न झाल्यावर चोरून आणलेला असतो. कुठून? ज्यांचे लग्न झाले त्यांनी आणला की नाही सांगा बरं. कोणाचा विसरला असला तर जा घेऊन या. श्याम महाराज तुमचं काय झालं? लहान आणला का मोठा आणला? मोठा, चांगला मोठा घेऊन आले. प्रत्येक लग्न झालेला भाविक आपल्या त्या सासरवाडीच्या देवघरातून तो चोरून तो लड्डू गोपाल रंगनाथ आणण्याची पद्धत आहे. आता त्या एका भाविकानं लग्नातून आणलेला तो मोठा गुटगुटीत रंगनाथ भगवान नेमकं तो पूजा करायला बसला होता. मी म्हटलो अगोदर काही घरात पूजा माणसं करतात तर काही घरात महिला मंडळी करतात. याची देवपूजा चालू होती. एक हातात रंगनाथ भगवान होते निवास महाराज, एक हातात पाण्याचा तांब्या होता, देवाला स्नान घालत होता. तेवढ्या धर्मपत्नीचा आवाज आला. अहो, दुष्काळाचे दिवस होते, पाणी नव्हतं गावामध्ये. ती म्हटली गावात विहिरीला पाणी नाहीये, कोणाच्या बोरला सुद्धा पाणी नाहीये. गावाच्या पलीकडे 2 किलोमीटर अंतरावर नानांची संस्था आहे, नानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था, आणि त्या संस्थेजवळ विहीर आहे. त्या विहिरीला पाणी भरपूर आहे आणि त्या विहिरीचं पाणी 2 भांडे आणण्याकरता मी चालले. तो म्हटलं तू तुझं पाणी आण, मी माझी देवपूजा करतोय, मला काय तुझ्या त्या पाण्याशी घेणं देणं. ती म्हटली मी पाणी आणायला चालले, पण चुलीवरती दूध ठेवलंय, तेवढं त्या चुलीवरच्या दुधाकडे लक्ष द्या. धर्मपत्नी पाणी आणण्याकरता गेली. याची देवपूजा चालू होती. एका हातात रंगनाथ भगवान होतेच, मी तुम्हाला सांगितलं अगोदर. तेवढ्यात मांजर कुणीकडून आली, कोणास ठाऊक मांजर आली, चुलीवर चढली, दूध प्यायला सुरुवात केली मांजरीनं. यानं पाहिलं की चुलीवर मांजर चढली आणि ती मांजर दूध पित आहे, परंतु पूजेमधून उठण्या इतका नास्तिक नव्हता आणि दूध पिऊ द्यावं एवढा उदार सुद्धा नव्हता.
दूध कसं पिऊ द्यावं, पूजातून उठावं तर पूजामध्ये खंड येईल, अर्थात पूजा आपली संपन्न होणार नाही म्हणून पूजेमधून उठू शकत नव्हता आणि दूध पिऊ द्यावं एवढा उदार नव्हता. अहो, या गल्लीतून त्या गल्लीत, तिसऱ्या गल्लीतून चौथ्या गल्लीत सकाळी सकाळी ते दुधाचं भांड घेऊन जावं लागतं, कॅन म्हणा ते पात्र म्हणा घेऊन जावं लागतं. ज्याच्या घरी दूध आहे त्याला नगदी 60, 70, 80 रुपये द्यावे लागतात आणि जे काही दूध मिळतं ते काय ओरिजिनल मिळतं का? आधा दूध आधा पाणी, जादा डाले तो बेमानी, असं ते 60-70 रुपये लिटरचं दूध आपण दररोज आणतो आणि ते दूध ही मांजर पित आहे. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की तो दूध पिऊ द्यावं एवढा उदार नव्हता. पण आता काय करावं, पूजेमधून तर उठू शकत नव्हता. मग बसल्या बसल्या अगं फिर म्हणायला सुरुवात केली. परंतु मांजरीची जात फार विचित्र, डोळे झाकून मांजर दूध पिऊ लागली. याचा राग जसा जसं ती मांजर जास्त दूध पिऊ लागली व तिथून जात नव्हती तसा तसा याचा राग अनावर झाला. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि अगं फिर म्हणता आवाज आला का तिकडे? तिला वाटलं मलाच आवाज दिला काय. अर्थात हातातला तांब्या खाली ठेवला, तळपायाची आग मस्तकाला गेली. अगं फिर म्हणता श्याम महाराज काय केलं, रंगनाथ भगवानच मांजरही चुलीत आणि रंगनाथ भगवानही चुलीत. मग मला सांगा अशी देवपूजा किती फलद्रूप ठरेल? असं एवढं जोरात मारलं, विठाला सकाळी पूजेमध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा आपलं तोंड पूर्वेकडे हवंय, संध्याकाळी जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपलं तोंड पश्चिमेकडे हवंय. बसण्याकरता चटई घ्या, घोंगडी घ्या, कोणतंही आसन घ्या, परंतु त्या आसनाची शुद्धी होणं गरजेचं आहे आणि ती शुद्धी श्लोकातून करावी लागते. ओमा पवित्र वा सर्वावस्थांग दोपेवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुची, हा श्लोक म्हणून त्या आसनावरती पाणी शिंपडावं. आपण जरी स्नान केलेलं असलं, शुद्ध वस्त्र जरी आपण परिधान केलेले असले तरी सुद्धा तो श्लोक म्हणून काय करावं, आपण आपल्या अंगावरती पाणी शिंपडावं. ओम पवित्र वा सर्व अवस्थांग दोपेवा. त्यानंतर आसनावरती पाणी शिंपडावं. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वम विष्णुना धृता त्वम च धारय माम देवी पवित्रम कुरुचासनम. हा श्लोक म्हणायचा, आसनाची पवित्रता करून घ्यायची आणि हातामध्ये पाणी घ्यायचं आणि काय करायचं, संकल्प सोडायचा. ओम विष्णू श्रीमद भगवतवाद्य श्री ब्राह्मणोन्नी द्वितीय परार्धे श्री श्वेतवरा कल्पे जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते एक महाराष्ट्र प्रदेशे जालना जनपदे घनसवंगी तहसीले जाम समर्थ क्षेत्रे नानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था मध्ये अहम मम उपात्त दुरित क्षय परमेश्वर प्रीत्यर्थम अहम प्रातः संध्योपासनम कर्म करिष्ये. आणि असं पाणी खाली सोडून द्यायचं, तेव्हा ती पूजा फलद्रूप ठरते. विठाला माझ्यापेक्षा देव बाप्पा चांगलं त्या ठिकाणी श्लोक म्हणतात. मला वाटतं समोर बसलेले बालू महाराज शास्त्री नाही, ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं, तसा मला चेहरा त्यांचा तिथं बसल्याच आठवू लागला. जेव्हा दीपोत्सव होता तेव्हा बरोबर महाराजांनाही वंदन करतो. अर्थात जेव्हा गुरुजी देवपूजा करतात तेव्हा आपण म्हणतो, किंवा आणखीन कुठले देवबाप्पा पूजा कर्म आपल्या घरामध्ये करत असताना आपण म्हणतो, देवबाप्पा 500 रुपये जास्त घ्या, लवकर आठवून घ्या. या श्लोकाकडे मंत्राकडे आपण तेवढं लक्ष देत नाहीत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, कुठलंही कर्म असू द्या त्या कर्माला फार सूक्ष्मता आहे. पावला पावलाला कर्म आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, सज्जनाओ, जर त्या ठिकाणी एवढी मोठी सूक्ष्मता आहे आपण तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. म्हणून सोपं तुम्हाला सांगतो, सोपे वर्म आम्हा सांगितलं.
सोप नाम संकीर्तन साधन पै सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे. अर्थात कर्म प्रधान व्यक्तीला कर्माचं मार्गदर्शन संतांनी करावं. काही समाज भक्ती प्रधान आहे. कर्म भक्ती आणि ज्ञान या तिन्ही मधून मी अभंगामध्ये प्रवेश करणार आहे. अर्थात भक्ती प्रधान त्या ठिकाणी काही समाज आहे. भक्तीचंही मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे. पहा तुम्ही पंढरपूरला आपण जेव्हा जातो, ज्यांच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये चंद्रभागा मातेबद्दल विश्वास आहे, श्रद्धा आहे, तो व्यक्ती चंद्रभागेमध्ये स्नान करतो, तीर्थ म्हणून ते पाणी ग्रहण करतो, पितो. सज्जनाहो, परंतु एखादा सुशिक्षित जास्त शिकलेला, एखाद्या जास्त उच्च पदवीला जर पोहोचलेला असेल आणि तो जर चंद्रभागेमध्ये गेला, पवित्र असणाऱ्या गोदावरीमध्ये गेला, इंद्रायणी मातेत गेला, तर तो म्हणतो छेचे हे किती घाण पाणी आहे, छेचे हे पाणी किती गढूळ आहे, आणि त्या पाण्याचा तो व्यक्ती स्पर्श सुद्धा करत नाही. परंतु ज्याच्या अंतकरणामध्ये चंद्रभागा मातेबद्दल, गोदावरी मातेबद्दल श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो व्यक्ती किती जरी गढूळ घाण पाणी जरी असलं तरी त्या पाण्यामध्ये स्नान करतो, नवे नवे तीर्थ म्हणून ते पाणी प्राशन करतो. अशा भक्तिप्रधान समाजाला संतांनी त्या ठिकाणी गोड अशा प्रकारचं मार्गदर्शन केलंय. सज्जनाहो, जर तुमची भक्ती उच्च कोटीला जाऊन पोहोचलेली असेल तर सज्जनाहो, अहो तुम्ही नुसतं त्या चंद्रभागेला डोळ्यानं जरी पाहिलं तरी तुम्हाला समस्त अवघ्या सगळ्या तीर्थांचं पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आवाज देखया